त्यांनी एवढं काम करून ठेवले की आता रामराजांच्याकडून आपण अपेक्षा करणं म्हणजे आपलाच गाढवपणा आहे ना. 30-35 वर्ष त्या माणसाने आयुष्यातली आपल्या खर्च केलेली आहेत. संजीवराजांनी जवळपास 89 पासून फलटणला वाहून घेत नाही. असं कोण वाहून घेणारा फलटण मध्ये? माझ्या तर पाण्यात नाही आहे. गेल्या 42 वर्षामध्ये प्रशासक लागतो नगरपालिकेचं नियमन करायला. गेली 4 वर्ष कोणाचंच राज्य नाही ना. आणि त्यामुळे रस्ते उकडलेले आहेत, कुठे चौकामध्ये सगळा कचरा पडलेला आहे, गटारं तुंबलेली आहेत. आणि हा खापर आता रामराजांच्या माथ्यावर फोडायचं चाललंय. त्यांनी 30 वर्षात केलं काय? मग 30 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा ना तुमच्या पिढीने सुद्धा. आणि तुमचं योगदान स्वतःचं काय आहे तालुक्यासाठी? आणि तालुक्यात जर तुमचं योगदान असेल, तर संजीवराजे आमची कुठलीही मयत कधी चुकवलेली नाही त्यांच्या माणसांनी. कोणाची वास्तुशांती चुकवलेली नाही, कोणाचं लग्न चुकवलेलं नाही. दवाखान्यामध्ये आजारी माणसाला इथनं गेलेली पुण्यामध्ये त्यांची सोय केली जाते. लाईफलाईनचं आमचं हॉस्पिटल सुरू आहे. मी तिथं मात्र संजीवराजेंची सगळ्यांना आठवण येते. मग विरोधक जरी असले तरी त्याचं उत्तर असतं बाबा. मंडळी, मोठ्या प्रमाणावर अटीतटीचा सामना दिसून येतोय, तो म्हणजे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर, म्हणजे फलटणमध्ये. आणि कशा पद्धतीने हा सामना रंगतदार होऊ लागलाय. येत्या 20 तारखेला मतदान आहे आणि 21 तारखेला निकाल आहे. परंतु मोठ्या प्रमाणात आता ह्या थोडे दिवस राहिलेत मतदानाला आणि थोड्या दिवसातच मोठ्या अटीतटीचा सामना आणि रॅलीवर रॅली. आता आपण पोहोचलो प्रभाग नंबर 13 मध्ये आणि इथले आपल्याबरोबर ज्येष्ठ काका आहेत. काय मत करतात कशा पद्धतीनं थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. ह्याच वार्डातले का तुम्ही? हो, वार्ड नंबर 13 आमचा. 13 मध्ये. काय नाव तुमचं? मी प्राध्यापक सुधीर इंगळे. सुधीर इंगळे. बर. काय करता आता तुम्ही? रिटायर झालाय? आता सेवानिवृत्त आहे मी. 4.5 वर्ष झाली सेवानिवृत्त आहे. काय वाटतं तुम्हाला या प्रभागाचा विकास झालाय का? आणि महाराजांच्या माध्यमातून का रणजितदादाच्या माध्यमातून थोडक्यात काय सांगाल की नगराध्यक्ष कोण व्हायला या नगरीचा? या नगरीचा नगराध्यक्ष अनिकेतराजे निंबाळकर 100% होणार. नक्कीच होणार ते. आणि वार्ड नंबर 13 मधले आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील की आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. काय वाटतं तुम्हाला नगराध्यक्ष अनिकेत राजेच व्हावेत असं तुम्हाला का वाटतं? कारण आता मी गेली 42 वर्ष फलटणमध्ये राहिले, पाहिले. राजांच्या 3 पिढ्या मी अनुभवल्यात. आणि ह्या 3 पिढ्या अनुभवत असताना मी मालुजीराजांना मी स्वतः पाहिलेलं नाही, पण राणी लक्ष्मीदेवी नाजी निंबाळकरांना मी पाहिले. त्यांचं कामही मी अनुभवलेलं आहे. अगदी शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना मी पाहिलं. त्यानंतर शिवाजीराजांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं आहे. ते संस्थेचे सेक्रेटरी होते, कुठल्या संस्थेचे? फलटण एज्युकेशन सोसायटीचे. त्यानंतर मग रामराजांचं आगमन 91 साली फलटणमध्ये झालं. आणि तिथून रामराजे आमच्याच वार्डातून निवडून आले, नगराध्यक्ष झाले, पुढे आमदार झाले. आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी असं केलं की कृष्णा खोरे विकास कारण 25 अपक्ष आमदार होते. राजवर्धन कदम बांड्यांपासून खाली खानविलकरांच्यापर्यंत सगळे अपक्ष आमदार गोळा करून शिवसेनेला पाठिंबा दिला. मला वाटतं 91 जे चक्र शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झालं ते चक्र रामराजांनी पुन्हा आता चिरंजीवाच्या मार्फत त्यांनी पूर्ण केले असं आमचं मत आहे. शिवसेनेत जाऊन पुन्हा? हो, शिवसेनेत जाणं म्हणजे सुरुवात तिथून झाली. आता चिरंजीवांची सुरुवात तिथूनच होती. आता महाराज आहे तिथेच आहे, अजून कुठं महाराज गेला धनुष्यबाण? नाही, महाराजांना आम्ही मग बिरजेतच धरत नाही, कारण त्याचा ज्येष्ठ नागरिक आहे. मी एवढं काम करून ठेवलंय की आता रामराजांच्याकडून आपण अपेक्षा करणं म्हणजे आपलाच गाढवपणा आहे ना. 30-35 वर्ष त्या माणसाने आयुष्यातली आपल्या खर्च केलेली आहेत. संजीवराजांनी जवळपास 89 पासून फलटणला वाहून घेत नाही. असं कोण वाहून घेणारा फलटण मध्ये? माझ्या तर पाण्यात नाही आहे गेल्या 42 वर्षामध्ये. मोठ्या प्रमाणात या फलटणमध्ये बऱ्याच आम्ही बाईट घेत असताना फिरत होतो. महाराजांनी मोठ्या प्रमाणात काम केलं. महाराजांनी पाणी आणलं, महाराजांनी टँक आणला. 3 महिने पुरेल असा पाणी साठा फलटणला आहे. काय वाटतं, हे खरं आहे का? तुम्हाला काय वाटतंय ज्येष्ठ नागरिक? आता आम्ही ते पाहिलेलंच आहे ना, अनुभवलेलं आहे ना. तळं जे मोठं केलेलं आहे, 45 दिवस पुरून उरेल एवढं पाणी त्याच्यामध्ये साठलं गेलेलं आहे. आता फलटणला पाण्याची टंचाई कधीच नाही, पण वितरण व्यवस्थेमध्ये कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम होतात. कमी दाबाने कळायला पाणी येतं, कळायला जास्त दाबाने येतं, सोडलं तर भरपूर सोडतात. त्याचं पाणी सोडणाऱ्यांची चूक असते ना. तिथं जो प्रशासक लागतो नगरपालिकेचं नियमन करायला, गेली 4 वर्ष कोणाचंच राज्य नाही ना. आणि त्यामुळे रस्ते उकडलेले आहेत, कुठे चौकामध्ये सगळा कचरा पडलेला आहे, गटारं तुंबलेली आहेत. आणि हा खापर आता रामराजांच्या माथ्यावर फोडायचं चाललंय. त्यांनी 30 वर्षात केलं काय?
30 वर्ष तुम्ही काय केलं ते सांगा ना तुमच्या पिढीने सुद्धा. आणि तुमचं योगदान स्वतःचं काय आहे तालुक्यासाठी. आणि तालुक्यात जर तुमचं योगदान असेल, आणि संजू राजे आमची कुठलीही मयत कधी चुकवलेली नाही त्यांच्या माणसांनी, कोणाची वास्तुशांती चुकवलेली नाही, कोणाचं लग्न चुकवलेलं नाही. दवाखान्यामध्ये आजारी माणसांना इथनं गेलेली पुण्यामध्ये त्यांची सोय केली जाते. लाईफलाईनचं आमचं हॉस्पिटल सुरू आहे. मी तिथं मात्र संजू राजेंची सगळ्यांना आठवण येते. मग विरोधक जरी असले तरी त्याचं उत्तर असतं बाबा. आणि हे विरोधक सुद्धा मान्य करतात, कुठलाही तालुक्याचा प्रश्न असेल तर बाबाच त्याचं सोल्युशन आहे. हे रामराजांचं आत्ता राजकारणच संजू राजेंच्या राजकारणावर उभा आहे असं म्हणलं तर मी काही चुकीचं होईल असं मला वाटत नाही. आताच्या काळात संजूराजे पाहिलं तर आम्ही सकाळी बघत होतो रॅलीत इतका फास्ट चालणारा नेता अजूनपर्यंत मी कधी बघितला नाही. एवढी एनर्जी त्यांना कुठनं येते. सकाळी इतक्या लवकर उठतात, संध्याकाळी उशिरा झोपतात. आणि आत्ता तर विधान भवनात त्यांच्या इतका जोरदार चालणारा नेता अजून मंत्रिमंडळात नाही. पण असा नेता आम्ही बघितला. काय वाटतं ही एनर्जी कुठून येत असावी त्यांना? संजू राजांचा स्वभाव जर बघितला तर मुळात ते बेसिकली खेळाडू आहे. ते फुटबॉल आणि हॉकी हे त्यांचे आवडते खेळ आहेत. म्हणजे अगदी विद्यार्थी दशेपासून आम्ही त्यांना पाहिले. घरसोली मैदानामध्ये ते फुटबॉल खेळायचे, किक मारली तर तो ग्राउंडमधनं बॉल रस्त्यावरती बाहेर यायचा. एवढी जोरात त्यांची किक. आणि व्यायाम नियमितपणा, योगासनं त्यांची चालू असतात. सकाळी दररोज त्यांचं फिरणं चालू असतं. आणि मनापासून ते करतात. म्हणजे उगीच करायचं म्हणून करायचं असं त्यांची भूमिका नसते. जे काही काम करतात संजूराजे किंवा रामराजे असतील तर ते मनापासून करतात. आणि लोकांनी त्यांच्यावर तेवढं भरभरून प्रेम केलेलं आहे. आणि लोकांचं प्रेम जे त्यांच्यावर आहे त्यामुळे ही जी गती दिसते ती म्हणजे आता थोडी गती त्यांची कमी झाली. वय आता त्यांचं 60च्या पार आहे. परंतु जिल्हा परिषद जे होते पहिल्यांदा निवडून आले. आजही बाबा जिल्हा परिषदेत गेले तर लिफ्टचा वापर करत नाहीत. पायऱ्या चढतात. आणि पायऱ्यांनी 4थ्या मजल्यावर जे ऑफिस आहे तिथं ते 4थ्या मजल्यावरती जातात. उतरताना सुद्धा पायऱ्यांनीच ते उतरतात. कधीही ते स्वतः म्हणजे लिफ्टनी गेलेत असं मी तर पाहिलेलं नाही. कारण त्यांच्याबरोबर अनेक वेळा जिल्हा परिषदेमध्ये मी सुद्धा गेलेलो. आणि आजही त्यांची तीच गती कायम आहे. हे बाकीच्या लोकांना त्यांच्याबरोबर अक्षरशः पळावं लागतं. हो. काय वाटतं की फलटणमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधक आरोप करतात की 30 वर्ष राजकारणात गेले, विकास काय झाला. मग आता तुम्ही हा सांगितलेला विकास त्यांना दिसत नसावा का? मग का डोळ्यावर पट्टी ठेवून ते कसं आहे, विरोधक म्हणल्यानंतर आरोपी होणार ते घ्यायच असतं. राजकारण आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं मत मांडायचा अधिकार आहे. पण काही जण दिसून आंधळे होतात. आता ते दिसून आंधळे होणाऱ्याला उत्तरच नाही ना. पण संजू राजेंचे इतकं योगदान जे आहे तालुक्याच्या विकासासाठी ते तालुक्यातल्या कुणाचंही नाही. हे नुसता गवगावा केला, मी केलं अशी कामं होत नसतात. गेली 35 वर्ष माणूस तो रात्रंदिवस पळतोय. ते रामराजांनी पाणी जेव्हा आणलं जिथं त्याला ते पूर्वी काय हे कॉम्प्युटर वगैरे नव्हते ना फारसे. तो जो मॅप होता त्याचा हे काढला होता, आम्ही प्रोफाईल काढला होता. तर त्या बलकवडी धरणापासून तांदरूडच्या ह्याच्यापर्यंत डोंगराचा अख्खा प्रोफाईल सगळे टोपोशीट काढून ते प्रोफाईल काढून आम्ही दिला होता. डोंगरापासून कॅनॉल आहे. कोकण रेल्वेचं काम जेवढं अवघड होतं तेवढंच काम तो डोंगरातनं कॅनॉल काढला. शिडी वर्क त्याला एवढं आहे. सगळ्या ठिकाणी ते पूल बिल करून ते शिडी वर्क करून पाणी तांदरूडपर्यंत नेणं सोपं नव्हतं. रामराजे होते म्हणून ते पाणी आलं. कारण कायद्याचा अभ्यास करणं, त्या बचावत आयोग असेल, कुठले सगळे पाण्याचे आयोग असतील, चितळे समिती असेल, हे सगळं रामराजे कोळून केले. आणि एकदा पहाटे 4 वाजता मला फोन आला, सर पाणी सापडलं. आल्यानंतर चर्चा करून म्हणले पाणी सापडलं. तुम्ही दिलेल्या मॅपचा फायदाही मला झाला. मॅप बनवला होता? मी स्वतः मॅप बनवला होता. माझा जागृती विषय असल्यामुळे तो प्रोफाईल सगळा मी बनवला होता. कृष्णा खोरे आणि नंतर मग तो कृष्णा खोरे महामंडळाच्या इरिगेशन ऑफिसरनी मग त्याच्यावरती लाईन आउट सगळी तयार केली. म्हणून पहाटे 4 वाजता मला फोन आला होता, पाणी सापडलं. आणि 5 TMC पाणी बलकवडीचं धरण आहे. धोम धरणाच्या आत महाराष्ट्रातलं पहिलं धरण आहे असं की जे धरणाच्या आत धरण आहे. असं कुठेही धरण नाही आहे. डोंबलकवडी. आणि रामराजांनी पाणी अडवलं.
कारण 2000च्या आत ते सगळं पाणी अडवायचं होतं आणि पाणी अडवलं जर नसतं तर हे सगळं पाणी कर्नाटकला पळून गेलं असतं. ते जे पाणी वाचवलं रामराजेंनी, एवढं डोकं कोणाचं आहे फलटणमध्ये शाबूत, हा मुद्दा आमच्या समोर आहे. ते डरकाळ्या फोडणं, वल्गना करणं, मी करीन, ह्याव करीन, त्याव करीन असं बोलून होत नसतं. प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केल्याशिवाय कुठलाही विषय तडीला जात नाही. आणि जी रामराजेंच्या काळात आता जी कामं तुम्हाला चालू दिसत आहेत फलटणमध्ये, विकासाच्या गंगा आणल्या, हे झालं ते झालं, त्याचा पाया सगळा रामराजेंनी घातलेला आहे. त्यातली काही कामं सुरू आहेत. उद्घाटनाचा विरोध करतात, नारळ त्यांच्या हस्ते फोडले जातात, काम त्यांचं असं आवळी उठवली जाते आणि लोकांनाही पटतं ना. भुलभुलैया आहे ना शेवटी. हा भुलभुलैया फार दिवस टिकत नसतो. हे तुम्ही सगळं काम जवळून बघितलं, जवळून त्या कामात अनुभवलेलं आहे. तुम्ही सहभागी घेतला त्या प्रत्येक कामामध्ये माझा सहभाग होताच ना. आम्ही बरोबरच सगळं काम केलेलं आहे. रामराजे मला शिकवायला होते लॉ कॉलेजमध्ये, फलटणच्या लॉ कॉलेजला रामराजे अगोदर प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य झाले आणि प्राचार्य झाल्यानंतर मग ते नगराध्यक्ष झाले. मग ते सगळं सोडून दिलं, आमदार झाले आणि मुंबईला गेले. मग ते आणि असंही बोलण्यात येत होतं की रामराजे फर्ग्युसन कॉलेजला बी प्राचार्य होते वगैरे असं. नाही, तिकडे ते लॉ कॉलेजला प्राचार्य, INS लॉ कॉलेज जे पुण्याचं आहे तिथे ते प्राध्यापक होते. आणि मग बॅरिस्टर राजाभाऊ भोसले जे आहेत त्यांनी त्यांना मग फलटणच्या राजकारणात उभं केलं आणि नगराध्यक्ष केले की तुम्ही राजे आहात, फलटणचे मालक तुम्ही आहात आणि फलटणची जनता सध्या वाऱ्यावर आहे आणि त्यामुळं रामराजे तुम्हाला फलटणचं पालकत्व स्वीकारावं लागेल. आणि मग ती पहिली मीटिंग झाली होती, त्याला बॅरिस्टर राजाभाऊ भोसले, मी स्वतः तिथं होतो आणि शिवाजीराजांनी मग त्यांच्यासमोर मान्य केलं, तिघं भाऊ तुम्ही एकत्र राहायचं आणि तिघांनी मिळून जे काय असतील ते सार्वजनिक निर्णय घ्यायचे. ते तत्व त्यांनी आज तागायत पाळलेलं आहे. हे रामराजे जरी पिक्चरमध्ये आता कुठं नसले तरी सगळं बॅकिंग रामराजे यांचंच आहे. तालुका बाबा सांभाळतात, शहर सगळे रघुनाथराजे सांभाळतात आणि महाराष्ट्रातलं राजकारण रामराजे करतात. प्रत्येकानं आपापलं क्षेत्र ठरवून घेतलेलं आहे. प्रत्येकाच्या स्वतःच्या मर्यादा कुणीही ओलांडायला जात नाही. ही शिस्त आहे राजकीय, ती दुसरीकडे कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. बरोबर आहे, बरोबर. याच माध्यमातून आपण जी दिलेली सविस्तर माहिती ही अजून दुसरा कोणी देऊ शकत नाही. परंतु माझा एक अजून एक प्रश्न आहे की गेले अनेक वर्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार, अचानक त्यांनी धनुष्यबाण का हाती घेतला असावा? तुम्ही त्यांचे सवंगडी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आता मी सवंगडी नाही, त्यांच्या संस्थेमध्ये मी नोकर म्हणून काम केलंय. 40-42 वर्ष जोपर्यंत मी सेवेत होतो तोपर्यंत मी कधी राजकारणाच्या पटलावर आलेलो नाही. पण शिवसंदेशमध्ये मात्र मी लिखाण करत होतो. 10 वर्ष मी शिवसंदेशचा संपादक म्हणून काम केलंय. दैनिक शिवसंदेश फलटणमध्ये होतं हरिभाऊ निंबाळकरांचं. मी पहिल्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद इलेक्शनला 24 कॉलम लिखाण मी दररोज करत होतो. आणि रामराजांना किंवा संजीवराजांना माझ्या कामाची पोच नक्कीच आहे शेवटी. आणि कुठलंही काम करताना पूर्ण स्वातंत्र्य हे महाराज साहेबांनी मला शिवाजीराजांनी दिलं होतं. माझ्याकडे ठराव आहे संस्थेचा की कोणत्याही स्वरूपात महाविद्यालयाचं काम सांभाळून कोणत्याही स्वरूपाचं सामाजिक काम करण्यास तुम्हाला हयात परवानगी देण्यात येत आहे, असा ठराव आहे माझ्याकडे गव्हर्निंग काउन्सिलचा 93 सालचा. ज्यावेळेला मी काम सुरू केलं त्यावेळेला आमच्याही काही प्राध्यापकांच्या पोटात दुखायला लागलं ना. आणि हा मोठा होतोय का काय, नगरसेवक होतोय का, आमदार होतोय का काय, अशी वल्गना करणारी बरीच जण असतात. पण टीकेचा धनी मी झालो, पण शिवसंध्येचं लिखाण मात्र त्यावेळेला ठरलं, परिणामकारक ठरलं. लोक आवडीनं शिवसंदेश वाचायला लागले आणि त्याचा परिणाम नाही म्हणलं तरी सुजाण नागरिक असल्यामुळं रामराजे आमच्या वार्डातनं 6 नंबर त्यावेळेला होता, त्यातनं निवडून आले आणि नगराध्यक्ष झाले. मग आता प्रश्न असा तुम्ही विचारला मला की रामराजे शिवसेनेत का गेले, तर ज्याला रामराजे पहिल्यांदा आमदार झाले अपक्ष होते, छत्री चिन्ह घेऊन, कारण राजे छत्र आहे ना त्याच्या फलटणवर आहे आणि ती छत्री घेऊनच ते निवडून आले. आणि ती सुरुवात मग झाली अपक्ष आमदारांचा पाठिंबा दिला शिवसेनेला त्यांनी आणि शिवसेनेचं मनोहर जोशी हे झाले मुख्यमंत्री. 25 आमदार रामराजेंच्याकडे होते, दबाव गट त्यांनी तयार केला. आम्हाला मंत्रीपद नको, काही नको, आम्हाला फक्त पाणी पाहिजे आणि पाणी जर तुम्ही देणार असाल आम्हाला
तर आमचा बिनशर्त पाठिंबा रामराजेंनी मंत्रिपद स्वीकारलं नाही. आणि मग मनोहर जोशी इथं आले आणि माळजाईच्या मैदानावर मुजुलीकडे जे मैदान आहे तिथं मोठी सभा झाली आणि त्या सभेमध्ये मनोहर जोशींनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि तिथून मग ही सगळी कामं मार्गी लागली. तर त्याला पैसे चालवणं हे करणं 50 अडचणी असतात त्यात. आणि एखादं काम सरकारी नुसतं GR काढायला 6 महिने जातो, त्या कागद हलत नसतात. तर ती वाट बघत बघत पूर्वी आता जो पैशाचा बाजार झालाय GST आल्यापासून पाहिजे तेवढ्या रकमा कुठे पाहिजे तेवढ्या खर्च होत असतात, ओव्हर इस्टिमेट केली जातात. पूर्वी तसं नव्हतं ना. पण त्या सगळ्यांना जुगारून देऊन रामराजेंनी हे सगळं काम उभं केलंय.